आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। मृत व्यक्तीला जिवंत दाखवून बनावट कागदपत्र, मनसेचे जवाब दो आंदोलन कोल्हापुरात गाजलं। शालिनी सिनेटोन गिळणाऱ्या घुमरे नावाच्या व्यक्तीने काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने मृत व्यक्तीला जिवंत दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे दस्त तयार केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे। या संदर्भात पुराव्यानिशी सत्य समोर आणण्यासाठी मनसेने जवाब दो आंदोलन उभारलं आहे। या आंदोलनाची सुरुवात आज दुपारी 1 वाजता मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील सहनिबंधक तथा जिल्हा मुद्रांक अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं। ही कारवाई मुख्य प्रशासकीय इमारत, जुनी कोर्ट इमारत, जिल्हा पोलीस मुख्यालय शेजारी कसबा बावडा रोड येथे झाली। या दरम्यान मनसेचे कोल्हापूर शहराध्यक्ष प्रसाद पाटील काय म्हणाले ते जाणून घेऊया। ऐतिहासिक कोल्हापूरच्या श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी उभ्या केलेल्या शालिनी सिनेटोन स्टुडिओला घशामध्ये घालणाऱ्या चांगदेव भुमरे व प्रशांत भुमरे ह्या 2 बिल्डर रूपी राक्षसांनी नाशिकवरून कोल्हापुरात येऊन आज शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून खोटी कागदपत्रे आणि बनावट दस्तावेजांद्वारे आज त्यांनी शालिनी सिनेटोनच्या शेजारची 14 एकर जागा ही हडप केलेली आहे। सिंधुताई वटकर यांचं 2010 साली केलेलं वटमुक्त्यार पत्र त्या 2021 साली नोव्हेंबर 2021ला त्या मयत झालेल्या असताना डिसेंबर 2021 मध्ये मृत्यूनंतर 1 महिना 10 दिवसांनी सिंधुताई वटकर या जिवंत आहेत अशा पद्धतीचं कागदोपत्री रंगवून खोटी कागदपत्र बनावट दस्तावेज करून दुय्यम निबंधक वर्ग 3 या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला हाताशी धरून मृत व्यक्तींना जिवंत दाखवून आज त्यांची जागा हडपलेली आहे। शिवाय त्यांनी जी कागदपत्र या ठिकाणी सादर केलेली आहेत ती कागदपत्र ही संपूर्णपणे बोगस आहेत। यामध्ये जिल्हा मुद्रांक अधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याकडे जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा त्यांना सुद्धा फक्त मुद्रांक शुल्क दिसलं, मात्र ही जी मृत व्यक्ती होती त्यांचा उल्लेख त्या मल्लिकार्जुन मानेने कुठल्याही याच्यामध्ये केलेला नाही। या पद्धतीने बघितलं सर्वसामान्य माणसाला दस्त नोंदणी करण्यासाठी आधार कार्डामध्ये छोटीशी चूक झाली तरी त्याला माघारी पाठवतात आणि याच ठिकाणी बनावट हक्क सोडपत्र घेऊन हक्क सोडपत्राचा कोणताही इंडेक्स दस्तावेजमध्ये नाही। 2010 ला हक्क सोडपत्र झाले तरी ही 15 वर्ष त्यांची नावं 2021ला खरेदी पत्रामध्ये घातली जातात। खरेदी दस्तामध्ये 7/12 लावले जातात पण त्या 7/12 असणाऱ्या व्यक्तीचं नाव हे खरेदी पत्रामध्ये घातलं जात नाही। अशा पद्धतीचा सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार या मुद्रांक विभागाने केलेला आहे। या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व मी शहराध्यक्ष प्रसाद पाटील आमच्या नेतृत्वाखाली आज या आंदोलनाचा आम्ही प्रारंभ केला आहे। आज बाबासाहेब वाघमोडेंना 24 तासाचा अल्टिमेटम दिलेला आहे। 24 तासामध्ये हा भ्रष्टाचारी भुमरे पिता पुत्रांना जेलमध्ये टाका। आज दुय्यम निबंधक वर्ग 3 BK पाटील याला सुद्धा ताबडतोब बडतर्फ करा आणि हा जो दस्त आहे 6881/2021 हा दस्त ताबडतोब रद्द झाला पाहिजे, कारण या दस्तामध्ये बरेचसे कागदपत्र आहेत ही बोगस आहेत। आणि या निमित्तानं मला बाबासाहेब वाघमोडेंना एवढं सांगणं वाटतं, दरवेळी प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक राजकीय आंदोलनाला आपण आश्वासनांची खैरात करता, आपल्या हातात फक्त 24 तास आहेत। 24 तासात याच्यावरती ठोस कारवाई नाही झाली तर मुद्रांक विभागाला आणि त्या भुमरेंना मनसे स्टाईलला सामोरं जावं लागेल। या प्रकरणात मुद्रांक शुल्क किती बुडाले आणि त्याला दोषी कोण आहे? या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर जो रजिस्टर आहे दुय्यम निबंधक वर्ग 2 हा याच्यामध्ये दोषी आहे। 1,28,08,927 रुपयांचा मुद्रांक शुल्क हा बुडवलेला आहे। आज या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना हाताशी धरून मंत्र्यांना आणि न्यायालयाला खोटी कागदपत्र सादर करून हा मुद्रांक शुल्क बुडवला आहे। कारण एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याचं वटमुक्त्यार पत्र त्याच वेळी रद्द होतं,
पण सिंधुताई वटकर ह्या मयत झाल्यानंतर 1 महिना 10 दिवसानं आज यानं खरेदी पत्र केलंय आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान हा चांगदेव भुमरे, प्रशांत भुमरे, BK पाटील या सगळ्यांनी व इथले जे सर्व क्लार्क आणि अधिकारी यांनी मिळून केलेलं आहे। त्यामुळं 24 तासामध्ये जर का यांच्यावर कारवाई नाही झाली तर त्यांनी बघावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करते।